तुमच्या आमच्या मस्तकावर पसरलेल्या या विराट आभाळामध्ये एक लहानसा तेजस्वी तारा आहे, अनेक प्रकाश वर्षांनी दूर, म्हणून सहज डोळ्यांना न दिसणारा. पण त्या ताऱ्याचं गाणं, त्याचं आकाश गायन आपल्या मातीच्या श्रुतींनी आपण ऐकू शकतो, हे आपलं भाग्य. त्या भाग्याचा आनंद आपण मिळून अनुभवावा, एवढीच या कार्यक्रमाच्या मागची भावना आहे. एरवी कविवर्य कुसुमाग्रज हे काही एखाद्या लहानशा कार्यक्रमात सामावणारे कवी नव्हेत, आणि काळाच्या एखाद्या लहानशा तुकड्यात सामावणारी त्यांची कविताही नव्हे. म्हणून त्यांच्यावर उदंड लिहिलं गेलं, यापुढेही जाईल. पुष्कळ कार्यक्रम झाले, यापुढेही होतील. त्या प्रवाहामध्ये आमची ही एक लहानशी ओंजळ आहे, इतकंच. तात्यासाहेबांच्या वृत्ती प्रकृतीमध्ये एक प्रकारचा अनलंकृत साधेपणा होता. आवेश होता, नाट्य होतं, ओज होतं, ते त्यांच्या शब्दात. म्हणून या कार्यक्रमातही महत्त्व आहे ते त्यांच्या शब्दांच्या अभिवाचनाला. एका शब्दप्रभूच्या सामर्थ्याचा स्पर्श रसिक मनाला घडवावा, अशा भावनेने या कार्यक्रम सादर करतो आहोत. आमच्या सोबतीला त्यासाठी आज आहे ती कुसुमाग्रजांचीच एक कविता. विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती, विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती, म्हणून नव्हती भीती तिजला पराभवाची. जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली, म्हणून नाही खंतही तिजला मरावयाची. खरं तर खरा कलावंत काही एक निर्माण करू पाहतो तेव्हा प्रश्न जय पराजयाचा नसतोच. त्या कलावंताच्या मनामध्ये जे असतं आणि तो जे निर्माण करू शकतो, त्या दोन्हीमध्ये पडणाऱ्या अटळ अंतराचा तो असतो. आज हा कार्यक्रम सादर करताना आमच्या पुढेही तो प्रश्न आहेच. पण दिलासा देण्यासाठी कुसुमाग्रजांचीच एक कविता आमच्या सोबतीला आहे. तुला गायचे होते तेव्हा मलाही होते ऐकायाचे, तुला गायचे होते तेव्हा मलाही होते ऐकायाचे, त्या स्वरजाली होते काही रहस्य अद्भुत धरावयाचे. त्या गीताला परंतु नाही शरीर शब्दांचे सापडले, निराकारते पाऊल त्याचे आकाराच्या द्वारी अडले. शतरागांच्या रचनेचेही बंध तयाला अपुरे होते, ठराविकातील गणमात्रांशी गवसत नव्हते त्याला नाते. धुके मनातील मनात जिरले, धुके मनातील मनात जिरले, नेत्र दलावर जमले दहिवर, त्या थेंबातून ऐकू आले अखेर काही ओझरते स्वर, अखेर काही ओझरते स्वर. सर्वेश्वरा शिव सुंदरा, सर्वेश्वरा शिव सुंदरा, स्वीकारया अभिवादना, स्वीकारया अभिवादना, सर्वेश्वरा शिव सुंदरा, सर्वेश्वरा शिव सुंदरा. तिमिरा तुम्ही तेजाकडे, तिमिरा तुम्ही तेजाकडे, प्रभु आमुच्या ने जीवना, सर्वेश्वरा शिव सुंदरा, सर्वेश्वरा शिव सुंदरा. सुमनात तू गगनात तू, ताऱ्यांमध्ये फुलतोस तू.
सर्वेश्वरा शिवसुन्दरा करुणा तुझी असता मला भय कोठले करुणा तुझी असता मला भय कोठले मार्गावरी पुढती सदा पाहीन मी तव पाऊले सुजनत्वया हृदयामध्ये नित जागवी भीती विना सर्वेश्वरा शिवसुन्दरा सर्वेश्वरा शिवसुन्दरा स्वीकारया अभिवादना स्वीकारया अभिवादना सर्वेश्वरा शिवसुन्दरा सर्वेश्वरा शिवसुन्दरा सर्वेश्वरा शिवसुन्दरा कुसुमाग्रजांची कविता म्हणजे मराठी मातीतून घडलेल्या मनाची कविता आहे. मराठी माणसाची श्रद्धास्थानं, त्याचे मूल्यविचार, त्याची स्वप्न यांचा रसरशीत आणि उल्हसित उच्चार कुसुमाग्रजांच्या कवितेने केला. मराठी मातीवर, माणसावर आणि भाषेवर कुसुमाग्रजांनी नितांत प्रेम केलं. ज्ञानपीठाचा सर्वोच्च साहित्य सन्मान लाभला तेव्हा एका भाषणात ते म्हणाले होते, स्वप्न पाहण्याचा अधिकार केवळ मोठ्या माणसांना असतो असं नाही, तुमच्या माझ्यासारख्या लहान माणसांना, धाकट्या माणसांनाही तो असतो. तेव्हा माझंही एक स्वप्न आहे आणि ते स्वप्न हे की अमृताशीही पैजा जिंकणारी तुमची माझी मराठी भाषा ही आता वनवासातून बाहेर यावी आणि लोकभाषा, राजभाषा, ज्ञानभाषा या 3 रत्नांचा राजमुकुट तिच्या मस्तकी चढावा. कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला एक राणीव दिली. अहंकाराची उद्धट ऐट नसलेलं ऐश्वर्य दिलं. कधी संस्कृतातले तर कधी हिंदी, उर्दू, फारसीतले शब्द तिला लेववले आणि तिला आणखी देखणं केलं. जीवन लहरी या त्यांच्या पहिल्या संग्रहात दिसते ती त्यांच्या त्या सामर्थ्याची नुसती झलक, पण तिचं खरं सांग सायुध ऊर्जस्वल असं दर्शन घडतं ते त्यांच्या विशाखा या संग्रहातल्या कवितेत. वादळला हा जीवनसागर, वादळला हा जीवनसागर औसेची रात, पाण्यावर गडबडा लोळतो रुसलेला वात, भांबावनी आभ्रांच्या गर्दीत गुदमरल्या तारा, भांबावनी आभ्रांच्या गर्दीत गुदमरल्या तारा, सुडाने तडतडा फाडतो उभे शीड वारा, पिंजुनिया आयाळ गर्जती लाटा भवताली, पिंजुनिया आयाळ गर्जती लाटा भवताली, प्रचंड भिंगा परी फुटते जळ आदळुनी खाली, प्रवासास गलबते आपुली अशा काळराती, वावटळीतील पिसांप्रमाणे हेलावत जाती, परंतु अंधारात चकाके बघा बंद रात, परंतु अंधारात चकाके बघा बंद रात, स्तंभावरचा प्रकाश हिरवा तेजस्वी शांत, किरणांचा उघडून पसारा देवदूत कोणी, किरणांचा उघडून पसारा देवदूत कोणी, काळोखावर खोदीत बसला तेजाची लेणी, उज्ज्वल त्याची पहा प्रभावळ दूर मनोऱ्यात, उज्ज्वल त्याची पहा प्रभावळ दूर मनोऱ्यात, अन लावा हृदयात सख्यांनो आशेची वात, अन लावा हृदयात सख्यांनो आशेची वात.